नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, राज्य परिवहन खात्यातल्या भ्रष्टाचारावर गेले 4 ते 5 एपिसोड मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आता आज राज्य परिवहन खात्यातल्या भ्रष्टाचाराला वरिष्ठतम पातळीवरनं कसं संरक्षण मिळतं, हे उदाहरणादाखल मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, झाले असे की 2017-18च्या सुमारास माननीय उच्च न्यायालयाने एक असा आदेश दिला होता, असा आदेश पारित केला होता की ज्याही वाहनामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक भार असेल, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतील, तर त्या वाहनावर जी नेहमीचीच कारवाई आहे, ज्याला ट्रॅडिशनल म्हणता येईल, त्याच्यासह त्या वाहनाच्या चालक, मालक, मालधनी वगैरे असे जे काही 4-5 घटक आहेत त्यांच्यावर तात्काळ एफ-आय-आर करायची. परंतु राज्य उच्च न्यायालयाचा हा आदेश असताना राज्य शासनाने त्याच्यावर एक शासन निर्णय काढला. त्याच्या अनुषंगाने सन्माननीय परिवहन आयुक्त महोदयांनी एक परिपत्रक काढलं. तथापि राज्यभरातले बहुतांश RTO अधिकारी हे एफ-आय-आर नोंदवतच नाही. आणि हे मी माहिती अधिकारात सगळी माहिती प्राप्त करून घेतली. माहिती देताना त्यांना असं वाटलं होतं की याला काय कळतं, याला काय माहिती आहे, ते देत राहिले माहिती. 100 वाहन अडकवले, त्यांच्याकडनं इतका पैसा वसूल केला, एफ-आय-आरचा कॉलम रिकामा. मग मी त्याच्या अनुषंगाने पुन्हा विचारलं की तुम्ही एवढे सगळे वाहनं पकडले, यांच्यावर एफ-आय-आर केला की नाही? त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, एफ-आय-आर केला नाही. एफ-आय-आरची माहिती निरंक. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, मी त्यांची ही सगळी माहिती वेगवेगळ्या न्यायालयाला पाठवली आणि त्याच्यासोबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश पाठवला की उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा आदेश होता की क्षमतेपेक्षा अधिक भार असलेल्या वाहनांवर एफ-आय-आर करावी. तथापि कोणीही एफ-आय-आर करत नाही, अशी त्यांची लेखी कबुली माझ्याकडे आहे. हे घेऊन मी अनेक न्यायालयांचे दरवाजे ठोठावले. कोणी याच्यामध्ये काही एक प्रकारची कारवाई केलेली आज सांगायला दिसून येत नाही. त्याचं कारण सांगायची वेगळी गरज नाही. तसेच याच्यावर कडी म्हणून की काय, आता मध्यंतरी एक रस्ता सुरक्षा म्हणून एक उपक्रम केंद्र शासनाने राबवला आहे आणि या उपक्रमाचे प्रमुख आहेत सन्माननीय अभय सप्रे साहेब, ज्यांच्या बाबतीत माहिती अशी आहे की ते झारखंड आणि अजून कुठल्या तरी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि त्यांच्याकडे आता ही जबाबदारी आहे. तर मी मित्रांनो या अभय सप्रे साहेबांचं नाव, पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID घेण्यासाठी जंग पछाडले गेल्या 2 महिन्यापासून. तेव्हा मला कुठे यांचा मोबाईल नंबर, यांचा ईमेल ID, यांचा कार्यालयाचा पत्ता आणि तिथला लँडलाईन नंबर मिळाला. मला गंमत सांगतो मित्रांनो, या दोनही नंबरवर मी सातत्याने फोन करतोय, किमान 20 दिवसापासून, दिवसातून 2-3 फोन करतोय. होतं काय, तो फोन उचलला जातो आणि तसाच ऑन ठेवून बाजूला ठेवतात. कारण ते मला कसं कळतं, कारण त्या फोनमध्ये जे काही चर्चा चालू असते तिथं, ती सगळी चर्चा मला ऐकायला येते. अर्थ ती अस्पष्ट असते आणि तो फोन मुद्दाम दूर ठेवून देत असतील. मग या सन्माननीय अभय सप्रे साहेबांच्या ईमेल ID वर ही संपूर्ण माहिती मी पाठवली आणि त्यांना सांगितलं की हा फार्स करण्यात काही अर्थ नाही. रक्षा सुरक्षा, रस्ता सुरक्षा सप्ताह किंवा रक्षा सुरक्षा हा जो उपक्रम तुम्ही घेतला आहे, हा निव्वळ फार्स ठरू पाहतोय. कारण महाराष्ट्रात जर अशी परिस्थिती आहे की भार क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या जर वाहनांवर कारवाई होत नाही, तर अपघात कसे थांबतील, रस्त्याची दुर्दशा कशी थांबेल आणि त्यामुळे एक तर शासकीय रकमेचंही नुकसान होतं आणि लोकांनाही मृत्यू होता, लोक मरतात. आता आपल्याचकडे धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये हाच पॅटर्न राबवत या परिवहन अधिकाऱ्यांनी अनेक बळी घेतले. बरं, प्रत्येक वेळेस ते बातमी, त्याचे फोटो, त्याचे कात्रण मी सगळीकडे पाठवत राहिलो की याला कारण एकमेव आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाचे, राज्य शासनाच्या शासन निर्णयाचे
सरळ सरळ उल्लंघन होतं आहे. आणि त्याला कारण असं होतं की हे लोक भ्रष्टाचार करायसाठी उच्च न्यायालयाचे आदेशच जुमानत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मरतो. तर मित्रांनो, या संबंधाने अजून पुढे 4-5 एपिसोड करून मी आपल्याला अधिक सविस्तर माहिती देईल. तोपर्यंत माझा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा ही विनंती करतो. येथेच थांबतो. पुन्हा लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.